नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 24 ऑक्टोबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, अलीकडे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 22 ऑक्टोबर रोजी कोणत्या धार्मिक स्थळाला भेट दिली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सबरीमाला मंदिर, केरळ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 22 ऑक्टोबर रोजी सबरीमाला केरळमधील भगवान अयप्पा मंदिरात प्रार्थना केली आणि असे करणारी भारताची पहिली महिला राष्ट्रपती ठरली। भगवान अयप्पा मंदिराची ऐतिहासिक भेट राष्ट्रपती मुर्मू सकाळी सुमारे 11 वाजता पांबा येथे पोहोचल्या आणि पारंपरिक पद्धतीने पांपा नदीत पाय धुवून आणि जवळच्या गणपती मंदिरासह इतर मंदिरांना भेट देऊन यात्रा सुरू केली। त्यांनी पवित्र इरुमुडी पिशवी उचलली आणि त्यांच्या सोबतीसह स्वामी अय्यप्पन रोड मार्गे सन्निधानम येथे पोहोचल्या। नंतर 18 पवित्र पायऱ्यांवर चढून त्यांनी अंतर्गत मठात भगवान अयप्पा यांना प्रार्थना केली। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 प्रश्नांना, आणि 10 प्रश्नांपैकी आपला आजचा पहिला प्रश्न आहे, जोरे साहिबच्या गुरुचरण यात्राचा शुभारंभ कोणत्या ठिकाणाहून झाला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली। जोरे साहिब गुरु गोविंद सिंगजी आणि माता साहिब कौरजी यांच्या पवित्र पादुकांनी दिल्लीहून तख्त श्री पटना साहिबकडे गुरुचरण यात्रा सुरू केली आहे। ही सुमारे 300 वर्षे जुनी पवित्र वस्त्रे पूर्वी पुरी कुटुंबाकडे जतन करण्यात आली होती। जोरे साहिब, ज्याला चरण सुहावा असेही म्हणतात, शीख धर्मात अत्यंत आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व राखते। दुसरा प्रश्न आहे, श्री नारायण गुरु यांच्या महासमाधी शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, द्रौपदी मुर्मू यांनी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळमधील वरकडा येथील शिवगिरी मठात समाजसुधारक आणि आध्यात्मिक नेते श्री नारायण गुरु यांच्या महासमाधी शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन केले। या प्रसंगी राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले की श्री नारायण गुरु यांच्या शिकवणी धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जातात आणि त्या साक्षरता, स्वावलंबन आणि नैतिक मूल्यांच्या प्रसाराद्वारे दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी प्रेरणादायी आहेत। तिसरा प्रश्न, हार्बिंगर 2025 इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही हॅकथॉन कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? तर प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय रिझर्व्ह बँक। भारतीय रिझर्व्ह बँकेने हार्बिंगर 2025 इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या नावाने एक हॅकथॉन स्पर्धा सुरू केली आहे, ज्याचा उद्देश नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित आणि वापरकर्ता केंद्रित वित्तीय उपाय विकसित करणे असा आहे। ही हॅकथॉन सेक्युअर बँकिंग, पॉवर्ड बाय आयडेंटिटी, इंटेग्रिटी आणि इन्क्लुझिव्हिटी या विषयावर आधारित असून RBIची चौथी जागतिक हॅकथॉन आहे। पुढला प्रश्न, 2025 मधील संयुक्त राष्ट्र दिवसाची थीम काय आहे? तर चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच आपले भविष्य एकत्र घडवूया। संयुक्त राष्ट्र दिवस हा 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। हा दिवस 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र चार्टर लागू झाल्याच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो, ज्याद्वारे संघटनेची अधिकृत स्थापना झाली होती। 80व्या वर्धापन दिनासाठीची थीम आहे, आपले भविष्य एकत्र घडवूया। पाचवा प्रश्न आहे, वेदांत ग्रुपने ओडिसामध्ये किती गुंतवणुकीची घोषणा केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 1 लाख कोटी रुपये। वेदांत ग्रुपने ओडिसामध्ये आणखी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे, ज्यामुळे अंदाजे 1 लाखाहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार तिथे निर्माण होणार आहेत। या गुंतवणुकीत केओझहरमध्ये 2000 कोटी रुपयांचा फेरो अलॉईज प्लांट स्थापन करणे आणि झारसुगुडा तसेच राज्य सरकारने ओळखलेल्या दुसऱ्या ठिकाणी 2 नवीन ॲल्युमिनियम पार्क विकसित करणे यांचा समावेश आहे। सहावा प्रश्न आहे, ODIजमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये 3ऱ्या क्रमांकावर कोण आहे? सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, रोहित शर्मा।
रोहित शर्मा यांनी सौरव गांगुलीला मागे टाकत ODIजमध्ये भारताचे तिसरे सर्वोच्च धावसंख्या करणारे फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी 275 सामन्यात एकूण 11,249 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या ODIमध्ये रोहितने 97 चेंडूत 73 धावांची स्थिर खेळी केली. ODIजमध्ये सचिन तेंडुलकर अजूनही सर्वोच्च धावसंख्या करणारा फलंदाज आहे. त्यांनी 463 सामन्यात 18,426 धावा केल्या आहेत आणि त्यानंतर आहेत विराट कोहली. 7वा प्रश्न आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्या शिखर संमेलनात व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 22nd एशियन इंडिया समिट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 26 ऑक्टोबर 2025 रोजी मलेशियाचे पंतप्रधान अनवार इब्राहिम यांच्या आमंत्रणानुसार 21वे एशियन भारत शिखर संमेलनात व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत. PM मोदी यांनी मलेशियाच्या एशियन अध्यक्षपदावर अनवार इब्राहिम यांचे अभिनंदन केले. तसेच भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर हे कुआलालंपूरमधील 20वे ईस्ट इंडिया शिखर संमेलन मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. पुढला प्रश्न आहे, भारतामध्ये रिअल टाइम फ्लड फॉरकास्टिंग आणि स्पॅटियल डिसिजन सपोर्ट सिस्टीम पूर्णपणे अंमलात आणणारे पहिले शहर कोणते आहे? तर प्रश्न 8व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चेन्नई. चेन्नई हे भारतातील पहिले शहर बनले आहे जे रिअल टाइम फ्लड फॉरकास्टिंग आणि स्पॅटियल डिसिजन सपोर्ट सिस्टीम पूर्णपणे अंमलात आणणार आहे. ही प्रणाली ऑक्टोबर 2025 पासून कार्यान्वित असून शहरी हवामान लवचिकतेच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरते. या प्रकल्पाला वर्ल्ड बँकच्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंट ग्रँट फंडद्वारे वित्तपुरवठा केला गेला आहे. या प्रकल्पामुळे चेन्नई शहरी पूर तयारीसाठी एक आदर्श शहर म्हणून ओळखले जाते. 9वा प्रश्न, न्यायमूर्ती प्रतिभा M सिंग यांची कोणत्या संस्थेच्या न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, WIPO. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा M सिंग यांची 2025-27 साठी जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजेच WIPO न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे या भूमिकेसाठी भारतातील आणि आशियातील पहिल्या न्यायाधीशाची नियुक्ती आहे. WIPO जे जिनिव्हा येथे आधारित संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे, जागतिक पातळीवर बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करते. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, फाइड वर्ल्ड कप 2025च्या अँथम आणि लोगोचे अनावरण कोणत्या ठिकाणी झाले? प्रश्न 10व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पणजी, गोवा येथे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पणजी, गोवा येथे फाइड वर्ल्ड कप 2025 साठी अधिकृत लोगो आणि संगीतमय घोषणापत्र म्हणजेच अँथमचे अनावरण केले, ज्याद्वारे जागतिक बुद्धिबळ भारतात 23 वर्षानंतर परत आले आहे. अँथमचे शीर्षक आहे इट्स युअर मूव्ह, जे डलेर मेहंदी यांनी गायले आहे. लोगो गोव्यातील सांस्कृतिक रंगीबेरंगीपणाचे प्रतीक दर्शवते, ज्यात 3 पॅनेल्स हिरवा, लाल आणि पिवळा समाविष्ट आहेत. वर्ल्ड कप स्पर्धा उत्तर गोव्यामध्ये आयोजित होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 चालू घडामोडीतले महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, सिप्ला आणि इली लिली इंडियाने कोणत्या औषधासाठी भागीदारी केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.